नमस्कार सर्वांना। तर मी आता आले लग्न घरी, आमच्या ज्या नवरीचं लग्न आहे तिथं माझ्या म्हणजे मावस जावाच्या घरी आलेली आहे। आणि बघा नवरीची छोटी बहीण खूप एक्साइट आहे, तिला लग्नाची खूप आतुरता आहे सगळ्यांना, कारण हे पहिलंच लग्न आहे आमच्या घरात ना, मग त्यांना खूप सगळ्यांना आनंद आहे। आणि तुम्हाला मी नवरी पण दाखवते आणि आज पुऱ्यांचा कार्यक्रम, त्यामुळे आजपासून आमचे स्टॅट झाले आता मस्तपैकी कार्यक्रमांना। तर खूप छान छान असे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करत जाईल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ना। बघा आमची नवरी, तर ही आमची नवरी आहे। तर आता नवरी आज सिंपल आहे, दिसत तिचा लुक एक एक काहीतरी वेगळा आपल्याला बघायला भेटेल। आणि बघा नवरीची आजी पण आलेली आहे, नवरीच्या मम्मीची आई, तर त्या पण आल्या बघा, आणि भक्ती पण आलेली। तर चला बघत राहा व्हिडिओ। तर आम्ही इथं आल्यावर लगेच पहिल्यांदाच ही माझ्या मोठ्या जावबाई आहे आणि आम्ही दोघीच जावा आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि ह्या नवरीची चुलती आहे, बाकीच्या पाहुण्या माझी सासूबाई सारण बघू राहिली, चालली तयारी। आणि पीठ कुटायचं इथं आमचं काम चालू आहे। तर पुऱ्यांचं पीठ कसं असतं, कुटून जेवढं दिलं ना मऊ मऊ तेवढ्या पुऱ्या चांगल्या आहेत। आणि इकडे चालल्या होत्या बायांच्या गप्पा, माझ्या सासूबाई सारण कालवत्या, कारण ते सारण आदल्या दिवशी भिजून ठेवायला लागतं, त्यामुळे ते पूर्ण असं कडक होऊन जातं, सुकून जातं, त्यामुळे ते मऊ करते माझ्या सासूबाई। तर चला दाखवते अजून। तर हे जे आम्ही पीठ कुटायचं काम करत होतो, तर आळूफाळी खाली करत होतो, कारण ना पीठ कुटायला खूप ताकद लागते। आणि एक बाई अशी खाली बसलेली असते आणि एक उभी असते, आणि ह्या मोठ्या घोट्याने ते पीठ कुटायला लागतं आणि त्याच्या पाट्या ठेवायला लागतो, पाट्यावर ते पीठ, आणि मग ते कुटायचं, मग मऊ मऊ जे होईपर्यंत ते कुटतच राहायचं। तर ह्या माझ्या जावबाईंनी आम्ही दोघी जण इथं कुटत होतो पीठ, आणि आम्ही कुटल्यानंतर लगेच दुसऱ्या दोघी जण येत होत्या, म्हणजे असं आळूफाळी खाली आमचं पीठ कुटायचं काम करण्याचं सगळ्यात महत्वाचं इथं काम चालू आहे, पीठ कुटायचं, कारण हे मेन आहे। पीठ जर चांगलं कुटलं तर पुऱ्या चांगल्या येतात। आणि सगळ्या बाया बोलत होत्या का आमची व्हिडिओ काढ, मग प्रत्येकीला व्हिडिओ मध्ये घेतलेलं आहे। आणि लग्न ही आमची जावबाई नवरीची आई वरमई दाखवली। तर इथं पुऱ्या सुरू व्हायच्या आधी गणपती बनवला जातो आणि गणपतीची पूजा करता, मग पुऱ्यांना सुरुवात करता। तर भक्ती राहिली होती, आता बघा भक्ती बसली पुऱ्या लाटायला, तिला खूप हौस आहे अशी पोळी लाटायची। तर सूप उचलण्याचं काम चालू आहे आणि नाव घ्यायचं पण काम चालू आहे। आमच्या इथं नवरीच्या भावजया वहिन्या नाव घेत असता, चुलत्या। चांदीच्या ताटात खडीसाखरीचे खडे, शांताराम पंतांचं नाव घेते, शौपुरी पुढे। एकदम छान, मस्त मस्त नाव घेते, शौपुरी पुढे। मी म्हणलं ना छान 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 म्हणलं। आणि पुऱ्या लाटून झाल्या होत्या, थोड्याच राहिल्या होत्या, मग बाकीच्या काही नाश्ता करायला आल्या, पोहे करायला जावबाईन त्या आल्या, आणि पुऱ्या तळायचं पण काम चालू आहे। आणि सगळ्या बायांना पोहे आणि पुरी खायला द्यायला लागते, त्यामुळे गरम गरम पुऱ्यांच्या तळायचं काम चालू होतं। आणि ह्या मुली पॅकिंग करत होत्या, काही म्हणजे बायांना घरी पुऱ्या द्यायला लागतं ना, मग पिशवीत पॅक करून द्यायला लागतं। आणि चालू होतं बायांच्या गप्पा पण, आणि लग्नाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र भेटत्या, कोणी काय करत। आणि बाहेर चालू होतं जातं सजवायचं काम, कारण की हळद दळायची, चिकसा दळायला लागतो। तर इथे छोटीशी सजावट केलेली आहे, आता यांना लगेच हळद दळायची। बाबाले घेऊन चल, श्री बाबा चांगली कुठं हळद। तर इथं आम्ही पण हळद दळायला बसलेलो होतो, कारण की आदलून बदलून बाया हळद दळायला बसवता ना, त्याच्यामुळं मग 5-5 जणी ग्रुप करून सगळ्या जणी हळद दळायला बसत असत्या। आणि ज्यांचे नाव निघतात त्या बाया आधी बसत्या, आणि नंतर मग बाकीच्यांनी दळली तरी चालतं।
तर सगळ्याजणी आळूफाळी खाली का बसता, कारण हे जातं खूप जड जातं. आणि काय कधी कोणी आता पहिल्यासारखं कोणी, पहिले तरी पिठं घरी दळायचे, सगळं घरी दळायचे. आताच्या बायांना सगळं रेडीमेड आहे, त्यामुळं बायांना तसती म्हणजे माहितीच नाही आहे. आणि हळद द्यायला बा किती स्लो जातं चालू आहे. तर आम्ही एकमेकींना सांगत होतो का जोरात का जातं थोडंसं ओढा, असं बडबड चालू होती आमचीवाली. त्याच्यामुळे मी थोडा आवाज तिथं घेतला नाही आहे. आणि हळद दळून आज का बरं ठेवायची, उद्या हळद आहे ना, तर आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची, कारण परत मेहंदीचा कार्यक्रम आहे. आणि मेहंदीचे सुद्धा तुम्हाला छान छान असे व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर नक्की माझे व्हिडिओ तुम्ही बघा, कारण की छोटे व्हिडिओ माझे खूप बघता सगळेजण, पण माझे मोठे व्हिडिओ कोणी काही बघत नाही. ठीक आहे, प्रत्येकाची मर्जी असते, कारण प्रत्येकाला थोडंसं चांगलंच पाहिजे व्हिडिओ बघायला, काहीतरी एक आनंद भेटला पाहिजे, वेगळं काहीतरी पाहिजे. आणि माझं कसं आहे, फक्त पूर्ण शेतीचंच मी जास्त दाखवत असते, त्याच्यामुळं कोणी एवढं व्हिडिओ बघत नाही. पण जेवढं शक्य होईल तेवढे बघत जा. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सगळ्यांनी शेअर करा आणि लाईक करा, तर मला पण बरं वाटेल थोडंसं, कारण तुमच्या आशीर्वादाने थोडे का ना माझे चांगले सबस्क्रायबर वाढलेले आणि याच्या पुढं पण वाढणार आहे, हे मला नक्कीच माहिती आहे. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला असंच राहू द्या आणि कंटिन्यू बघा व्हिडिओ. तर चला, माझं घर आणि जानोरी काय 3 किलोमीटर अंतर आहे. आणि तर सर्वजण माझे सासूबाई त्या तिथं थांबणार होत्या, माझ्या जाऊबाई पण होत्या. आणि मला भक्ती थोडी त्रास द्यायला लागली नंतर, त्यामुळे मी आता घरी निघून येणार आहे. तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ.